हा संजय जाधवनी इन्व्हेंट केलेला गेम आहे रिंगा रिंगा नावाचा. काहीतरी तू ये. तुला रिंग टाकायची आणि कुठला तरी एक आयटम त्यातला सिलेक्ट करायचा आहे. बघू सिलेक्ट म्हणजे जर गेला तर तो तुझा. हो. पण आम्ही नंतर परत घेणार प्रॉपर्टी. खतरनाक खतरनाक. अरे सुपर. पुस्तकाचं नाव बघ फिल्टर पाडा नाही. इकडे ये. You have to read this whole book in one go. Do you understand? इंग्लिश बोलायचं Wow. इंग्लिश पण बोलू शकतो. Sorry. संध्याकाळी 7 नंतर. त्यात एक गोष्ट आहे ती भिंगरी वाचणार आहे. ओके सगळ्यांनी ऐका हा. त्याच्यानंतर सांगतो मी. म्हातारी आणि वाघाची गोष्ट आहे. भोपळा टुनुक टुनुक. एका वाघाला भूक लागली होती. वाघ आरे कॉलनी जंगलात फिरत होता. तिकडनं चालली म्हातारी चालली होती. मग तिकडनं वाघ आला. वाघ म्हातारीला बोलला, ए म्हातारी मला लागले भूक, आता तुला खाणार मी खूप. मग म्हातारी म्हणते, नाही यार मला आता दिवाळी आहे. नाही म्हातारी नाही यार दिवाळी आहे, मला माझ्या लेकीकडे जायचं आहे, तूप रोटी खायचं आहे, झाडझूड व्हायचं आहे, मग तुम्हाला खा. वाघ बोला क्या यार भूक लगी कडकी मी आटा गेला यार म्हातारी. मग म्हातारी बोलली, ऐक ना जरा जाऊ दे ना मला कुठं टाइमपास करायला लागला. लेकीकडे गेली. लेक बोलली म्हातारीला, काय आजी इतका लेट कसं आहे, बरं आहे ना, चकली बिकली बनली का? ती म्हणली नाही अजून वेळ लागेल. मग म्हणलं पटकन दे मला खाऊन जाड दुडायचं. मग ती गेली. मग तिला वाटत भोपळा भेटला. भोपळा आला. भोपळा चुना लावला. तंबाखू मळत होता. भोपळा मला काय मावशी कधी आली? बरं आहे ना? ती म्हणली बरं आहे. म्हणलं कुठं चालला? काय ना जरा खालीच आहे. आता थुका लावून झाले असतील तर संपव. मला जरा दम दिलाय. म्हणून तो भोपळा म्हणला आजीला, आजी 10-20 रुपये दे खर्चाला, तुला सोडल्यानंतर मी रिकामा कसा जाऊ? आजी त्याला 10-20 रुपये देते आणि मग वाघाला उल्लू बनवते. संपली. आता फक्त टास्क एवढाच आहे की ही जी गोष्ट आहे ती तुला कथक मध्ये सादर करायची आहे. शक्यच नाही. नाही आमच्या नोकरीचा प्रश्न. आता कोण? सर काय नाही तुम्हालाच यायचे म्हणून हळूच मागून. कुत्र्यावर. आता जो टास्क येणार आहे त्याच्यासाठी तुम्हाला कुत्रा मेहनत करावी लागणार. सैराटचं एक गाणं आहे ते फक्त तुम्हाला चालीत म्हणायचंय पण उलट म्हणायचंय. जगलू जौहात भान गगनलियात नाम चली पणिरत ही जला
ममता वा वा, निपुण धर्माधिकारीसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. काय काय मनोरंजन समिती करायला लागेल. आता मात्र मी जास्त एक्साइटेड आहे. आता तुम्ही कोणाला बोलवणार आहात पुढच्या? क्षिती मॅडम तुम्ही या. या शाबास. वा वा, जोरदार टाळ्या. क्षिती नीट विचार करून रिंग असा रंगारंग नवरा आयुष्यात आल्याबद्दल मॅचिंग. ओके मी ओके नो प्रॉब्लेम. तू ते जिंकल्यामुळे तुला आम्ही देतो हे. मला असं वाटलं आतापर्यंत गेस केला असशील टास्क. नाही. कॉल करायचा आहे. कोणाला कॉल करायचा? कोणाला कॉल करायला लावणार आम्ही तुला? हेमंतला कॉल करायला लावणार आम्ही. ह्या जो सूर आहे ना हाच महत्वाचा प्रश्न आहे. हेमंतला कॉल करून बरोबर 5.25 मिनिटं गोड बोलायचं. चला चला प्लीज एक ट्राय करू क्षिती. हेमंत कसा आहेस तू? मी मस्त आहे. तू बोल. हेमंत माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. थँक्यू. माझाही आहे. थँक्यू. मला तू खूप आवडतोस. काय होतंय आज नेमकं? जरा अजून खरं येऊ दे ना. ऑर्गॅनिक असं म्हणजे एकदम खरं खरं की बाबा त्याला हेमंत, तू किती चांगला आहेस. चालले काय झालंय? काय होतंय नेमकं? तू घरी लवकर येशील का? आज मी तुझ्यासाठी छान स्वयंपाक करीन. आज तर भीतीदायक दिवस. आज आलंच नाही पाहिजे. तुझ्या फोनवर लाफ्टर काढण्यापेक्षा माझ्याशी नीट बोल. मी तुझ्याशी प्रेमाने बोलतेय. अगं तिथे बसलेल्या कोणालाही विश्वास बसत नाही. झाली का 5 मिनिटं? नाही आता कुठे 3.25 मिनिटं झाली. 5 मिनिटं प्रेमाने बोलायचंय. अरे मला अजून एक आठवलं. मी सांगितलं मला तुझी खूप आठवण येते हेमंत. हे वाक्य झालं मगाशी. त्यावर त्या असं म्हणाला थांब मला थोडं आठवतंय हिने सांगितलंय. तू घरी नसतोस तेव्हा पण मला तुझी खूप आठवण येते. तुम्हा दोघांच्या रक्तात जे नाहीये ते करायची तुमच्यावर आज वेळ आलेली. म्हणजे काय? या निमित्ताने प्रियदर्शन जाधव चला हवा येऊ द्याच्या संपूर्ण मंचाचे मी आभार मानतो की अशा पद्धतीचा टास्क तुम्ही दिलाय. झाली 5 मिनिटं झाली. नाही मला काही वाक्य बोलून घ्यायचे. तू जे काही बोलतोस ते नेहमी खरंच असतं, योग्यच असतं. नाही का? बोल हे बोल, कारण ह्याची क्लिप संपूर्ण महाराष्ट्रात जाणार आहे. हेमंत, तू जे काही बोलतोस ते नेहमी खरं बोलतोस, योग्यच बोलतोस. आणि आपल्या दोघांमध्ये हेमंत तूच चांगला आहेस. हेमंत, आपल्या दोघांमध्ये तूच चांगला आहेस. लक्षात ठेव, हा कार्यक्रम संपवून मी घरीच येणार आहे, तेव्हा हे कोणीही नसणार आहेत तिथे. प्रेमळ टास्क आहे. प्रेमळ मी घरीच येणार आहे. हे सगळं झाल्यावर, चला हवा योद्याचं शूटिंग झाल्यावर, तेव्हा नाही येणार आहे प्रियदर्शन जाधव. तेव्हा फक्त लक्षात ठेव. हेमंत, तू किती वक्तशीर आहेस. किती वेळेच्या आधीच येतोस. बाय. सी यू लेटर. चल बाय. नंतर एक पोरगी आली, एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेसकर.